नवोदय जय भीम विकास खडलक. आज आपण पाहतो थेट लॉर्ड बुद्धा टीव्हीवर लाईव्ह थेट प्रक्षेपण. आणि आज आपण आहोत चौदार तळे महाड येथे. थेट 20 मार्च 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते हा महाड तळ्याचा सत्याग्रह झाला. आज आपण त्या तळ्यातून आहोत. ज्या महाड तळ्याला आपण जर पाहिलं तर पाण्यापिण्यासाठी कुठला हा संघर्ष नव्हता, तर फक्त माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि माणुसकीचा हक्क, आम्हीही माणसं आहोत म्हणून हा संघर्ष बाबासाहेबांनी केला होता. आणि याला संघर्ष म्हणून बाबासाहेब संबोधतात त्यावेळेस. आणि आपण पाहतोय की बाबासाहेबांच्या भाषणामध्ये देखील बाबासाहेब म्हणतात की आपण हा संघर्ष करतोय, हा संघर्ष आपण पाणी पिण्यासाठी करत नाही. आजवर आपण ह्या तळ्याचं पाणी कधी पिलं नव्हतो, तरी का आपण मेलेलो नव्हतो. हा तळ्याचा संघर्ष आपण करतोय तो फक्त ह्यासाठी की आपणही माणसं आहोत हे दाखवण्यासाठी हा संघर्ष करतोय. आणि आपण पाहतोय की आजही देखील भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार आणि भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार समता ही दिलेली आहे. सामाजिक सबलीकरण ह्या तळ्याच्या माध्यमातून केलं जातं, समता दिन म्हणून मनवला जातो. पण आपण पाहतोय की सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली भारतातली, तर अनेक सवर्ण, अनेक उच्चवर्णीय यांच्याकडून जातीद्वेष, समताद्वेष हा केला जातोय. आणि त्याचे पडसाद आजही आपल्याला उमटताना दिसतात. अनेक ठिकाणी आजही लोकांसाठी पानवटे देखील खुले नाहीत. आपण पाहतो की आजही ह्या संपूर्ण भारताची जर परिस्थिती पाहिली तर आजही कुठं ना कुठं तरी कुठल्या तरी एका धर्माचं राज्य आहे आणि धर्माचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी कुठे ना कुठेतरी समताद्वेष पसरवला जातोय. हे सारं दृश्य आपण अनेक बातम्यांच्या माध्यमातून, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो. अनेक ठिकाणी विविध गोष्टी आपण या ठिकाणी पाहतोय. अनेक लोक आहेत जे या ठिकाणी येतात, बाबासाहेबांना अभिवादन करतात. समतेचा संदेश ह्या ठिकाणाहून दिला जातो. आणि याची मुहूर्तमेढ जे बाबासाहेबांनी रोवली त्याचं पुनरुज्जीकरण आणि त्याचा समता दिन म्हणून हा मनवण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी लाखो भीमान्वयी ह्या चौदार तळ्याला स्पर्श करून जाण्यासाठी येतात. बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी येतात. आपण पाहतो की या ठिकाणी महाथेरो बनते राहुल बोधी आहेत, ते देखील या ठिकाणी पाण्याला स्पर्श करून तो आनंद हा पाण्याला स्पर्श करण्याचा आज घेत आहेत. आपण थेट त्यांच्याशी देखील संवाद साधूयात. वंदा मी म्हणते आज आपण थेट या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलवर लाईव्ह थेट प्रक्षेपणामध्ये आहोत. आणि आपण पाहतोय की बाबासाहेबांनी हा जो चौदार तळ्याचा जो संघर्ष केला आहे, हा संघर्ष कुठल्याही पाणी पिण्यासाठी नसून तर आम्हीही माणसं आहोत हे दाखवण्यासाठी हा संघर्ष होता. पण आजही आपण पाहतोय की धार्मिक परिस्थिती जी आहे, धर्माचा द्वेष, समतेचा द्वेष हा आजही पसरवताना आपल्याला उच्चवर्णीयांकडून दिसतोय. काय सांगाल, एक बौद्ध धर्मगुरू म्हणून तुम्ही कशा पद्धतीने याच्यावरती आज बोला? आपला परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महाडच्या चौदार तळ्यावर आज आम्ही आहोत. याच चौदार तळ्यापासून भारतामध्ये स्वतंत्र, बंधुभाव, समता, मैत्री आणि एकात्मता यांना परिपूर्ण करण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी हा सत्याग्रह या ठिकानी केला होता. त्यांचे स्वप्न होते की भारताला एक संघ राज्य आपण बनवूया. सर्व जाती धर्माच्या लोकांनी बंधुभावनेने, एकतेने वागूनच आपण आपल्या देशाचा सन्मान वाढवू शकतो, गौरव करू शकतो. धम्म हा माणसाला माणूस बनणं शिकवतो. धम्म माणसामध्ये मैत्री भावना वाढवणं शिकवतो. प्रेम, करुणा, मैत्री हे फार मूल्य सद्धम्माची असतात. आणि तोच आदर्श बाबासाहेबांनी समोर ठेवून संविधानही लिहिलं. आणि या संविधानाला जे रूप बाबासाहेबांनी दिलं ते समता, प्रेम, बंधुभाव आणि करुणा, मैत्री की जी माणसाला जोडू शकेल. कुटुंबाला जोडणारी कुठली शक्ती असेल तर ती मैत्रीभाव आहे, समता आहे, बंधुता आहे. आणि बंधुताच आपल्या देशवासियांमध्ये निर्माण झाली पाहिजे. बंधुतेनेच आपण आपल्या देशातील मानवतेला मजबूत करू शकतो. एक दुसऱ्याला न्याय देणे आणि बंधुभावाने वागणे हा खरोखर मानवतेच्या कल्याणासाठी आजच्या वेळी फार मोठा संदेश आहे. आणि म्हणूनच या महाराज चौदार तळ्यावरून आम्ही हा संदेश लोकांना जो देत आहोत. आज 98वा हा वर्धापन दिन महाडच्या चौदार तळ्यावर मोठ्या जोमाने साजरा केला जात आहे.
आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी आज हेलिकॉप्टरने बाबासाहेबांना अभिवादन केलं. बाबासाहेबांना पुष्पवृष्टी केल्या गेली. ती पहिली घटना आहे आणि याची सुरुवातसुद्धा आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने मानवंदना मागच्या वर्षापासून सुरू झाली. मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब, नंतर गोगावले साहेब या ठिकाणी मंत्री महोदय आले, त्यांनी अभिवादन केलं. या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी म्हणून जी सुरुवात शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना केली, हेलिकॉप्टरची सुरुवात आजपासून ती या ठिकाणी झाली. तर हे फार मोठ्या गोष्टी आहेत त्या आणि त्या समाजाला गौरवाच्या आहेत. समन्वय समितीच्या वतीने सुद्धा या मानवंदनेसाठी आणि हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी दिली जावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ही अनुमती दिली. कलेक्टर जावळे साहेब, त्यानंतर सर्व प्रांत अधिकारी, पोलीस अधीक्षक या सर्वांनी फार मोठं सहकार्य करून या ठिकाणी फार सुंदर पद्धतीने मानवंदना बाबासाहेबांना देण्यात आली, सलामी देण्यात आली आणि 5 वेळा पुष्पवृष्टी या ठिकाणी करण्यात आली. ही फार अभिमानाची बाब आहे. ते बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं हे आपण सर्वांनी प्रयत्न करून आपल्या भारताला मजबूत बनवूया. हीच मंगलमैत्री आणि संदेश आजच्यासारखं या दिवशी आपण पाळला पाहिजे, घेतला पाहिजे. सर्वांचे मंगल हो, सर्वांना सुख शांती लाभो. नवोदय, जय भीम. आपण पुन्हा एकदा पाहतोय की आज आपण क्रांतीभूमी म्हणजेच महाड क्रांतीभूमी ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला, याच भूमीला आज समता दिन आणि सामाजिक सबलीकरण दिन म्हणून म्हणलं जातं. आणि थेट आपल्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे प्रमुख आपल्यासोबत भीमराव आंबेडकर आहेत. सर, आपण हा दिवस समता दिन आणि सामाजिक सबलीकरण दिन म्हणून मनवतो. सध्याचे आपण बघतोय की भारतीय संविधानानुसार समता ही आपल्या संविधानाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत बाबासाहेबांनी दिलेली आहे. मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की कुठेतरी समानता आणि समता हे दूषित करण्याचं काम, विषमता पेरण्याचं काम अनेक माध्यमातून केलं जातं आहे, अनेक उच्चवर्णीयांकडून केलं जातं आहे, राजकारण्यांकडून केलं जातं आहे आणि आज थेट आपण आज समता दिन मनवतोय. काय सांगाल या प्रसंगी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह करून आम्ही देखील मानव आहोत, आम्हाला देखील पाणी प्रशासनाचा मानवी अधिकाराचा अधिकार आहे, ज्याला आजच्या काळामध्ये ह्युमन राईट म्हणतात, त्याची सुरुवात केली. सामाजिक क्रांतीची सुरुवात बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्यावरून केली आणि संदेश देण्यात आला संपूर्ण देशातील वंचितांना, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब लोक सगळ्या जनतेला की आपल्याला पाणी प्रशासनाचा अधिकार आहे, समान हक्क आहे, जे उच्चवर्णीयांना जे हक्क आहेत ते आम्हाला आहे. हा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांची ही क्रांती सगळ्यात महत्त्वाची क्रांती समजली जाते. येणाऱ्या बाबासाहेबांच्या त्या काळच्या क्रांतीमध्ये समता सैनिक दल होतं. समता सैनिक दलाची सुरुवात 1 आठवडाभर आधी बाबासाहेबांनी स्थापना केली होती. त्याला देखील 2 वर्षानंतर 27-27ला 100 वर्ष होत आहेत. तो दिवस देखील आम्ही मोठ्या संख्येने साजरा करू. जी काय आज देशामध्ये अशांती आहे, असमानता आहे, समता निर्माण करण्याचा आंबेडकरवादी बौद्ध धर्मीय प्रयत्न करतील. नमोबुद्धाय, जय भीम, जय संविधान. आज बार्टीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आज भीमा तुझ्या जन्मामुळे आमचे मित्र दिग्दर्शक प्रकाशकुमार वाघमारे हे आज आपल्यासोबत आहेत आणि आज त्यांचं या ठिकाणी नाटकाचा शो देखील होणार आहे. आणि त्याच नाटकाच्या शोमधले आजचे सगळे कलाकार त्याच्या ड्रेफरीमध्ये ह्या चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून हा बाबासाहेबांनी केलेला संघर्ष आणि बाबासाहेबांनी केलेला हा जो संघर्ष आहे हा एक आत्मसात करून त्याचा आनंद घेण्यासाठी आज या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रकाशजी, आपण बघतोय की तुम्ही एक पत्रक वाटलंय की आपण विधानसभा झाली, लोकसभा झाली, सर्व काही झालं, आपण मात्र शून्य आहोत. मुळात बाबासाहेबांनी हा जो संघर्ष केला हा लोकांना समजण्यासाठी आणि पचण्यासाठी अजूनही वेळ लागतोय. कारण बाबासाहेब त्यावेळेस म्हणतात, बाबासाहेबांची ज्यावेळेस इथल्या महाड नगरपालिकेने
बाबासाहेबांची एक सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये बाबासाहेब संबोधतात की आपण हा जो संघर्ष करतोय हा पाणी पिण्यासाठी करत नाही. हा संघर्ष आपला जो आहे हा फक्त आपण माणसं आहोत आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला देखील आहे यासाठी करतात. त्यासाठी कोर्ट केस देखील होते, इथे मारामारी देखील होते, अनेक घटना घडतात. त्याचा जर आपण नीट वृत्तांत घेतला तर आज भारतीय संविधानानुसार बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानानुसार आज समता पूर्ण देशामध्ये प्रस्थापित केली पाहिजे. पण आपण बघतोय की आजची परिस्थिती अशी आहे की धर्माधर्मामध्ये द्वेष, जातीय द्वेष पसरवण्याचं बिंबवण्याचं काम आजही तागायत उच्चवर्णीयांकडून, उच्चभ्रू व्यवस्थेकडून, आर्थिक व्यवस्थेकडून, राजकारण्यांकडून ही सतत सुरू आहे. आणि ते पेरण्याचं काम इतक्या जोमात सुरू आहे की धर्माधर्मात वाढणारा द्वेष देखील आज आपण पाहतोय. उघड्या डोळ्याने आपण पाहतोय की कालचे नागपूरची घटना असेल, त्यानंतर नाशिकची मागील घटना असेल, अशा अनेक घटना. परत आपण आत्ताच काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामधल्या घटना आहेत. मंदिरात गेलं म्हणून पाणी पिण्यासाठी मंदिरात गेलं म्हणून लहान मुलाला मारलेल्या घटना आहेत. ह्या सर्व घटना आज देखील आपण पाहतोय. काय संदेश तुम्ही ह्या तुमच्या नाटकाच्या माध्यमातून देत आहे? काय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही अभिप्रेत करता? सर्वात प्रथम लॉर्ड बुद्धा चॅनलच्या सर्व भीमसैनिकांना, रसिक प्रेक्षकांना माझा प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे म्हणून मानाचा जय भीम आणि क्रांती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी प्राध्यापक मुबीन तांबोळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मी भीमा तुझ्या जन्मामुळे ह्या महानाट्यामध्ये करीत आहे. आणि आपण जसं आता विचारलं की याच्यामध्ये कोणकोणते प्रसंग आहेत की ज्याच्यातून आपण समानता दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगदी जन्मापूर्वीपासूनचा काळ तर महापरिनिर्वाणपर्यंत बाबासाहेबांनी जे जे काही केलं ते सगळे प्रसंग याच्यात उभे केलेले आहेत. आणि ॲज इट इज त्यावेळेस बाबासाहेबांनी जी भाषणं केलेली आहेत, जसं भाषण आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी इथे चौदार तळ्यावर ऐकलं, तेच भाषण अशा प्रकारचं बाबासाहेबांचे कोट्स, बाबासाहेबांचे सगळे शब्द ते आवरून ते महानाट्यामध्ये आहेत. आणि आत्ता मागाशी तुम्ही उल्लेख केला होता की नेमकं समानता याच्यात आपण चुकतोय कुठे. तुम्ही एक शब्द विचारला की आपण अजून शून्य आहोत. तर मला एक त्याच्यावर विनंती करायची आहे की नक्की ठीक आहे आपण शून्य आहोत, फक्त आपण शून्य आहोत ना तर आपण एक शोधायला शिकलं पाहिजे. पण आपली गंमत काय होत आहे, कधी आपण शून्य आहोत तर आपण एकला शोधायला चुकतोय. आणि ज्यावेळेस आपण शून्य असू ना त्यावेळेस एकच्या जवळ जायला लाजायचं नाही. आणि एक वेळेस आपण एक बनणार, एक होतो सुद्धा, पण ज्यावेळेस आपण एक बनणार ना त्यावेळेस शून्याला जवळ घ्यायला शिकायचं. आणि ज्यावेळेस शून्य आणि एक एकत्र आहे त्यावेळेस नक्कीच आपली ताकद 10 पट आहेच आणि ती होणारच, हे महानाट्यातनं आम्ही सिद्ध करतो. आता आपण जर पाहिलं की एक जातीचा समतेचा द्वेष आपण पाहतो सतत. आता आमचे जे कलाकार आहेत ह्याच्या आधी भोसरीमधील आमचे म्हणजे मार्गदर्शक असतील किंवा बंधू असतील, गुलाबराव हे बाबासाहेबांची भूमिका करायचे. त्यानंतर आज तुम्ही बाबासाहेबांची भूमिका या नाटकातून करताय. म्हणजे हे नाटक सुरुवातीपासून ह्याचं उगवण्यापासून तर आत्तापर्यंत आम्ही प्रकाशजींबरोबर आहोत. विषय असा आहे की तुम्ही एक म्हणजे तांबोळी आहात, बाबासाहेब वाचताय आणि बाबासाहेब वाचल्यानंतर एक आदर म्हणजे जर बघितलं आपण की बुद्धिस्ट कल्चर, जय भीमवाले असं म्हणले की ते म्हणतात बाबासाहेब आमच्या रक्तात हे ते. ज्यावेळेस तुम्ही बाबासाहेबांची भूमिका साकारताय, बाबासाहेबांना तुम्ही स्पर्श करताय आतून, काय संवेदना असतात ज्यावेळेस ते भूमिका करत असताना, काय असं, आणि ते भूमिका साकारल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बाहेर येता काय म्हणजे फरक जाणवतो? एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर जन्मानं मुस्लिम आहे पण कर्मानं बुद्धिस्ट आहे. आणि ते काम करत असताना आणि आज असा सुवर्ण योग आहे आजचा दिवस की 98 वर्षापूर्वी तर रमजान महिनाच सुरू होता आणि आजची इफ्तार जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच बसून आजची इफ्तार मुस्लिम बांधवांबरोबर केली होती. आणि आज आम्ही सुद्धा प्रयोग संपल्यानंतर इफ्तार इथेच करणार आहोत. हा आमचा संमत आहे, तसा जो आम्ही ॲक्शनमधनं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही ज्यावेळेस भूमिकेतून बाहेर येत आहे, जी भूमिका तुमची नाटकातली झाली आणि तुम्ही ज्यावेळेस बाहेर येत आहे त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही सर्वसामान्य असं ह्याच्यामध्ये वावरत आहे आणि सध्याचं वातावरण आपण बघतोय की जातीद्वेष, धर्मद्वेष पसरवण्याचं काम मोठ्या जोमाने मोठ्या प्रमाणात सुरू आहे की जो की आजचा दिवस समतेचा, सामाजिक सबलीकरणाचा म्हणून आपण मनवतोय. ह्याचे जो संदर्भ जे ह्याचं जे हे आहे ते तुम्ही कसं अनुभवताय बाहेर? जशी दृष्टी तशी सृष्टी आपण म्हणतोय ना, तुम्ही म्हणताय तसं नक्कीच सर पाहायला मिळतंय बाहेर. पण मी शक्यतो त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्याला किती शक्य आहे तिकडे आपण म्हणजे आपण म्हणू ना एका ठिकाणी अंधारी खोली आहे तर मग तो एक अंधार बाहेर लोटतोय, बादलीनं अंधार लोटतोय बाहेर. त्याला म्हटलं काय करतोय रे, म्हणजे अंधार लोटतोय. अरे तुला अंधार लोटायचं नाही, तुला प्रकाश निर्माण करायचा आहे. त्यामुळे आमच्यातला प्रत्येक कलाकार, मी, आमचे दिग्दर्शक, आमचे सर्व टीम आम्ही आमच्या परीनं तो दिवा लावण्याचा प्रयत्न करतोय, तो प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
अति एकदम महत्त्वाचं काम जे आहे, कारण एक दिवा पेटला तर अनेक दिवा पेटेल आणि दिव्याने दिवा पेटला तर नक्कीच या ठिकाणी जो उजेड आहे, जो आपण म्हणतोय बाबासाहेबांना जो प्रकाशमान केलं आहे ते प्रकाश आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचतील आणि आपल्यासोबतसुद्धा प्रकाश वाघमारे आहेत, त्यामुळे नक्कीच प्रकाश पुढे पुढे जाईल. रमाईची भूमिका साकारत असताना आजचा प्रसंग काय वाटतं जो नाटकात केला आहे आणि मात्र इथं आल्यानंतर आता प्रत्यक्षात अनुभवला? नाटकात केलं आणि जे इथे अनुभवलं ते अंगावर शहर आणण्यासारखं होतं माझ्या. म्हणजे मला मी खूप थँकफुल आहे प्रकाश सरांची की त्यांनी मला ही संधी दिली आणि अप्रतिम अनुभव होता माझा. मी कल्पनाही केली नव्हती एवढी कधी की. आणि खरं सांगायचं तर ना, हे आपण आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. ज्यावेळी ते माता रमाई किंवा आंबेडकरांनी त्यावेळी जे आपल्यासाठी त्याग केलेत ना, ते कुठेतरी विसरत चाललो आहे असं वाटतंय. आपण त्यांना खूप करावं लागले, खूप हाल सोसलेत त्यांनी, खूप वाईट दिवस काढलेत. 4 मुलं गमावून स्वतःचे माता रमाई खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठीशी उभ्या होत्या. हे नाही आहे शक्य. आपल्याला एक गोष्ट कमी पडली ना आजकाल नवऱ्याकडनं तर आपण घर डोक्यावर घेतो. नाही आहे ही एवढी साथ देणं इतकं सोपं नाही आहे. आज जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे त्याच्यामध्ये माता रमाईंचाही तेवढा वाटा आहे. आणि त्यांनी संसार सोडला, सगळं सोडलं समाजहितासाठी, समाजकार्यासाठी. हे महापुरुषच करू शकतात, हे सामान्य माणसं नाही करू शकत. हे जनसामान्यातून जेव्हा नेतृत्व निर्माण होतं तेव्हा नक्कीच कुठले ना कुठली जी पावलं आहेत ती सूर्यकिरणापेक्षा तेज असतात आणि हे अनेक कवींनी देखील आपल्या लेखणीतून त्यांच्या गाण्यातून सांगितलेलं आहे. आपण पाहतो की हे जे कलाकार आहेत, भीमा तुझ्या जन्मामुळे, रमाई या नाटकातले, आज ह्यांच्यासोबत संवाद साधताना आपल्याला देखील काही गोष्टी जाणवतात. अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अनेक लोकांशी आपण संवाद साधणार आहोत. अनेक बडे दिग्गज नेते या ठिकाणी येऊन या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक झाल्यात, ह्या चवदार तळ्याला स्पर्श करून गेल्यात. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत आपण अनेक आलेल्या भीमानांशी संवाद साधूयात. आपण पाहतोय की या ठिकाणी आत्ताच आपण कलाकारांशी बोलल्यानंतर आपण पाहतोय की चवदार तळे विचार मंच महाड यांच्या वतीने या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, ह्या तळ्याला स्पर्श करण्यासाठी रॅली आलेली आहे. आपण बघतोय की ही रॅली काढत असताना आपल्यासमोर ही जे काही चवदार तळे विचार मंचाची जी मंडळी आहेत हे आपल्यासोबत आहेत आणि आपण पाहतोय की आपण यांच्याशी संवाद साधूयात की हे इथे अनेक वेगवेगळ्या संघटना येतात, पण मात्र चवदार तळे विचार मंच या ठिकाणी कशा पद्धतीने कार्यरत आहे आणि काय काम या ठिकाणी करतोय. दादा जय भीम. जय भीम. आपलं नाव? अरुण गायकवाड. अच्छा, काय भूमिका आहे चवदार तळे विचार मंचाची आणि आपण कशा पद्धतीने या ठिकाणी दरवर्षी कार्य करतोय? चवदार तळे विचार मंच. तुमचं नाव सांगा. मी अरुण गायकवाड. चवदार तळे विचार मंच महाडचा कार्यकर्ता आहे मी आणि माझ्यासोबत माझे अनेक कार्यकर्ते आज इथे पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत. 98 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी जे एक आंदोलन केलं आणि ती एक अशी ऐतिहासिक अशी घटना होती. तशी महाडची भूमी ही ऐतिहासिक अशी भूमी आहे आणि या भूमीमध्ये त्यांनी सगळ्या मानवांना, या देशातील सगळ्या माणसांना समान अधिकार असावेत या दृष्टीने समाज सुधारणेच्या दृष्टीने टाकलेलं एक महत्त्वाचं असं ऐतिहासिक असं पाऊल होतं आणि तो असा ऐतिहासिक असा संघर्ष होता. कुठेही रक्तरंजित क्रांती न करता त्याने अतिशय म्हणजे एक सामंजस्याची भूमिका घेऊन हे आंदोलन त्यांनी उभं केलेलं होतं आणि त्याला नंतर यशही आलेलं होतं की महाडच्या नगरपरिषदेने त्यांना सन्मानित करून त्यांना एक मानपत्रसुद्धा दिलेलं होतं. त्यामुळे आम्ही दरवर्षी चवदार तळे विचार मंचाचे जे कार्यकर्ते आहोत आम्ही दरवर्षी इथे एकत्र येतो आणि डॉक्टर बाबासाहेबांना इथे मानवंदना देतो. चवदार तळे विचार मंचातर्फे केवळ व्यक्तीचं विशेष असं नाही तर बाबासाहेबांचे विचार सर्वदूरपणे देशभरात जावे या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो. आणि इथे आज येणारे जे अनुयायी आहेत, हजारोच्या संख्येने इथे आज अनुयायी येतात, त्यांच्या दृष्टीने त्यांना इथे दुपारच्या भोजनाची व्यवस्था, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुस्तक स्टॉलसुद्धा आम्ही लावतो जे काही चांगलं सकारात्मक साहित्य असं वितरित व्हावं या दृष्टीने वगैरे असे विविध उपक्रम जे आम्ही इथे करत राहतो. दादा, तुम्ही हे जे पत्र आहे हे पत्र वाटताय तुम्ही, बरोबर? ह्या पत्रामध्ये तुम्ही बाबासाहेबांचं भाषण छापलं. बरोबर. बाबासाहेब म्हणतात की ह्या भाषणातच बाबासाहेब म्हणतात की आपण हे जो चवदार तळ्याचा संघर्ष करतोय, हा संघर्ष जे नगर परिषदेने बाबासाहेबांना या ठिकाणी अध्यक्षीय भाषण जे केलं होतं नगरपालिकेच्या ह्याच्यात, त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की हा संघर्ष जो केला आपण, हा काही पाणी पिण्यासाठी संघर्ष केलेला नव्हता आणि पाणी आपण आत्तापर्यंत पिलो नव्हतं तर आपण काही मेलो नव्हतो. बरोबर. आपण हा संघर्ष करतोय, पाण्याला स्पर्श करतोय, ते फक्त ह्याच्यासाठी करतोय की आपणही माणसं आहोत, आम्हीही माणसं आहोत आणि आम्हालाही माणसं म्हणून जगण्याचा अधिकार आहे. आणि त्या दिवसापासून
आजपर्यंत हा दिवस 20 मार्च समता दिन आणि सामाजिक सबलीकरण दिन म्हणून. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय की धर्माधर्माचे द्वेष, जातीयतेचे द्वेष, समता कुठंतरी विषमतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. काय तुमच्या विचारमंचाच्या वतीनं हे सामाजिक सबलीकरणाचा आजचा ध्येय, उद्देश, उपक्रम हा विषमतेला मिटवण्यासाठी कसा केला जाऊ शकतो? आपण म्हणतो ते बरोबर आहे की ज्या प्रकारे जेवढं आम्ही समाजाला जोडण्याचा प्रयत्न करत आहोत तेवढेच प्रयत्न काही राजकारणी मंडळी जर आपण पाहतो की ते अजूनही समाजामध्ये कशी दरी ही निर्माण होईल या दृष्टीने प्रयत्न करत असतात. तर मी सर्व सामान्य नागरिकांना विनंती करतो की त्यांनी ह्या राजकारण्यांकडे न पाहता प्रत्यक्षात आपणच समाजामध्ये एकमेकाची म्हणजे एकोप्याने कसे राहू शकतो वगैरे, समाजात समरस राहून कसे आपण राहू शकतो वगैरे या दृष्टीने आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. मला या दिवशी हे सांगावंसं वाटतं. नक्कीच आपण पाहतोय की किती जरी धर्माधर्माचे द्वेष वाढले, किती जरी जातीयतेचे द्वेष वाढले, तरी महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह डोळ्यासमोर जर सगळ्यांनी आणला तर आपल्याला समतेचा लढा हा 20 मार्च 1927 पासून जो सुरू झाला तो समतेचा लढा भारतीय संविधानातून देखील दिला गेला आहे. आणि समानता ही आपण पाहतोय, समता आणि समानता ही भारतीय संविधानातून बाबासाहेबांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे. पण ती समता आणि समानता ही पाळण्याकडे आपण जर स्वतःपासून सुरुवात केली तर ऑटोमॅटिक सर्वांपर्यंत ती समता प्रस्थापित होईल. पण आत्ताची सध्याची परिस्थिती पाहतोय आपण की अनेक ठिकाणी लहान मूल मंदिरात गेलं म्हणून मारहाण होते, एखाद्या पानवट्यावर पाणी पिण्यासाठी गेलं तरी मारहाण होते, अनेक ठिकाणी कुठे कार्यरतकडे घोड्यावर बसला म्हणून मारहाण होते. ही जातीयतेची दरी ही आजही देखील फोफावत आहे आणि हे मिटवण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजे. म्हणूनच हा चौदार तळ्याचा संघर्ष हा दरवर्षी इथे येणारा भीमान्वयी, इथे करणारी ती गर्दी, इथे होणारी ती अलर्ट गर्दी हे ह्याचं प्रतिबिंब आहे. आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न ह्या 20 मार्च रोजी दरवर्षी हे भीमान्वयी करतात की समता आजही जिवंत आहे आणि समतेचा लढा हा शेवटपर्यंत लढला जाईल आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातील समता आणि समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आम्ही आजही करत आहोत, उद्याही करणार आहोत. तुम्ही किती जरी विषमता पेरली तरी आम्ही समतेकडे वळणार आहोत. हा संदेश हा चौदार तळ्यातून दिला जातोय. आपण थेट असंच पुढील भीमान्वयांसोबत संवाद साधणार आहोत. आपण पाहतोय की चौदार तळ्यावरती दरवर्षी गेले 3 वर्षापासून आपदा मित्र या ठिकाणी सेवा देतात आणि हे आपदा मित्र या ठिकाणी आपण पाहतोय की आज ह्या बोटमध्ये आपण जे आहोत की ह्या बोटमध्ये आपल्यासोबत संतोषजी आहेत, मोरेदादा आहेत. काय दादा, नक्की कशा प्रकारे तुमचे हे आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी काम करतं? नमस्कार, मी अभिताभ जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, महाड आपदा मित्र. गेले 3 वर्ष आपण महाड ऐतिहासिक चौदार तळ्यामध्ये आपण लोकसेवा देत आहोत. आम्हाला या सेवेची एक संधी तर दिलेली आहे शासनाने आणि ते आम्ही चोख पद्धतीने पार पाडत आहोत. हे आज या चौदार तळ्याचे 98 हे वर्धापन दिन आहे आणि यासाठी अनेक भाविक इथे येत असतात आणि गर्दी अभावे एखादा जर समजा चुकून या तळ्यामध्ये जर पडलाच तर त्याचं बचाव करण्यासाठी आमची टीम पूर्ण इथं कार्यरत असते. तुमच्यासोबत या ठिकाणी प्रशासन कशा पद्धतीने सहकार्य करतंय तुम्हाला या ठिकाणी? इथले तहसील प्रांत असतील, तहसील असतील, त्याचप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी सागर पाठक सर असतील, तर त्यानंतर आमचे शिरसाट सर असतील, त्यानंतर म्हात्रे सर असतील, तर यांच्या आदेशानुसार आम्ही कार्य करत असतो. आम्हाला एक आमचा ग्रुप आहे, रायगड ग्रुप, त्या ग्रुपवरती मेसेज पडतात. मेसेज पडल्यानंतर आमचे जे आपदा मित्र आहेत ते जे शक्य होईल जिथे असतील अवेलेबल ते तिथे येऊन हजर होतात आणि ते आपल्याला इथे सहकार्य करत असतात. दादा, आपण पाहतोय की दरवर्षी इथं लाखो भीमान्वय आहेत, अभिवादन करायला येतात, ह्या तळ्याला स्पर्श करतात. आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या तळ्याचं पाणी पिण्यासाठी संघर्ष केला नव्हता, तर एक समतेचा संघर्ष केला होता. तसंच आपण पाहतोय की या ठिकाणी आजच नाही तर अनेक ठिकाणी आपलं आपत्ती व्यवस्थापन कार्य करतंय. असं कधी जाणवतं का की जसा हा संघर्ष समतेचा आहे तसं तुमच्या बचाव कार्यामधून असा कधी विषमतेचा भेदभाव कधी निर्माण झालेला कुठे जाणवला का? नाही, असं तरी कधीच नाही. कारण का माहिती आहे का, बचाव कार्यासाठी जात, धर्म, वेश, भेष या गोष्टी आम्ही सोडून आम्ही बचाव कार्य करत असतो. कारण बचाव कार्य म्हणजे काय की एखाद्याचं प्राण वाचवणं हे आमचं आम्ही धर्म समजतो. आम्ही कोणत्याही प्रकारे वेतनावरती इथं नाही, आम्ही इच्छेने या कार्यामध्ये आम्ही झोकून दिलेलं आहे. आणि आमचे जेवढे आपदा मित्र आहेत ते सगळेच
कोणत्याही म्हणजे मानधनाची अपेक्षा न करता या कार्याला त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. आपण बघतोय की बाबासाहेबांनी हा संघर्ष केला मानवाला. आम्ही सर्व मनुष्य आहोत, आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. त्याच पद्धतीने आपण पाहतो की हे आपदा मित्र आहेत, हे देखील माणसांनाच वाचवण्याचं काम करतात, माणसाचे प्राण वाचवण्याचं काम करतात. असा मोठा समतेचा संदेश हे आपदा मित्र घेऊन चालतात. मग सरकारमध्ये बसलेले काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असेल किंवा उच्चभ्रू असतील किंवा उच्चवर्णीय असतील, आज हा समतेचा संदेश हे ते का डोक्यामध्ये घेत नाहीत? अनेक ठिकाणी ते कुठल्या ना कुठल्या मार्गातून विषमता पेरण्याचं काम का करतात? असा मोठा सवाल, असा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. जर मानवाला मानव म्हणून, मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार आहे, संविधानातून दिला गेला आहे. आपण बघतो की आता हे आपदा मित्र हे या ठिकाणी बचाव कार्यासाठी या ठिकाणी आहेत. हे जे चवदार तळे आहे, ह्या चवदार तळ्याचं जे पाणी आहे, ह्या पाण्यामध्ये जर चुकून माकून कोणी अभिवादन करताना एखाद्याचा पाय सटकला, पडला, तर त्याला वाचवण्याचं कार्य हे करतात. कोणतंही जात धर्म भेद न बाळगता अनेक आलेल्या आपण पाहतो की पावसाळा आला की अनेक आपत्ती निर्माण होते आणि त्या आपत्तीला व्यवस्थापन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आपदा मित्र हे स्वइच्छेने मदत करतात. हे कुठलेही सरकारी कुठल्याही समतेच्या ह्याच्यावरती नसतात. हे फक्त आणि फक्त मनुष्य म्हणून मानवाला वाचवण्यासाठी आणि आम्हीही माणसांना वाचवतो कारण आम्हीही माणसं आहोत हा संदेश हा यांच्या बचाव कार्यातून दिला जातो. नक्कीच ह्या अशा आपदा मित्रांना सल्यूट आहे. आणि दादा जय भीम की आपण या ठिकाणी बचाव कार्य करताना आमचे लाखो भीमानुयायी या ठिकाणी चवदार तळ्यावर येतात की ते तुमच्याकडे पाहून किमान एकतरी आनंदाने आता एक गोष्ट व्यक्त करतील की बाबा तळ्यापाशी जर काही झालं तर आम्हाला वाचवण्यासाठी कोणीतरी या ठिकाणी आहात. धन्यवाद. धन्यवाद. आपण बघतोय की या ठिकाणी काही विमानुयायी जे थांबलेले आहेत ऑन द ओशन ऑफ द महाड सत्याग्रह ऑफ द दलित लिबरेशन मुवमेंट 100 years ऑफ महाड सत्याग्रह 20 मार्च 27 मार्च 2027. आपण त्यांच्याशी थेट जाणूयात. जय भीम. काय नाव आहे? सिद्धार्थ जाधव. मी वंचित बहुजन आघाडी ठाणे शहर पालघर निरीक्षक आहे. अच्छा, काय सांगाल आज हे पोस्टर घेऊन या ठिकाणी उभं आहे? ह्या पोस्टरचं नियोजन असं आहे की जी क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली या क्रांतीभूमीत केली होती त्यावेळेस त्यांच्यासोबत सहकारी म्हणून कोण कोण होते याची माहिती समाजाला मिळावी या हेतूने हा पोस्टर बनवण्यात आलेला आहे. आणि 2027ला बरोबर 100 वर्ष होणार आहेत. त्या अनुषंगाने आम्ही तो कन्सेप्ट मनात घेऊन त्या सर्व लोकांसमोर आली पाहिजे ती नावं की बाबासाहेबांनी जो ऐतिहासिक संघर्ष या ठिकाणी केला त्यावेळेस त्यांच्यासोबत जी लोकं होती ती देखील त्यांचं देखील नावे पुढे आली पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही त्या पोस्टरचं या ठिकाणी ओपनिंग केलं आहे. आणि हा संघर्ष हा जगातील एकमेव असा संघर्ष आहे जो पाण्यासाठी केला गेलेला आहे. आणि या भूतलावरती माणुसकीला लाजवेल असा हा संघर्ष होता की पाण्यासाठी करावा लागला आणि एका महामानवाने ते आपल्यासाठी केलं. आणि त्या महामानवाच्या प्रयत्नांना सतत जागृत ठेवण्यासाठी आपण इथे आलो पाहिजेत आणि येऊन आपण इथं उपकृत झालो पाहिजे. ही जाणीव प्रत्येक त्या माणसामध्ये असायला पाहिजे ज्यांच्या पूर्वजांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले आहेत. आणि त्यांनी जर काही ते येणं टाळलं तर त्यांच्या येणाऱ्या पिढीला तेच चटके सोसावे लागतील याचे त्यांना भान असावं. एवढंच मी या ठिकाणी सांगेन. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी प्रखरतेने येणाऱ्या मनुवादाचा विरोध करत आहेत. येणाऱ्या जो काळ आहे त्याची जाणीव एकमेव नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे देत आहेत महाराष्ट्राला, भारताला की येणारा काळ हा जर तुम्ही संघटित होऊन लढला नाही तर पुन्हा एकदा तुमच्यावरती तोच मनुवाद लादला जाईल. आणि जर आपण अशा पद्धतीने दुभाजित राहिलो तर आपल्यावरती ती वेळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की ज्या लोकांच्या पूर्वजांनी ते चटके सोसले किमान त्या लोकांनी तरी या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपलं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपण जसं पाहता की या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी चटके सुचल्यात आपण या ठिकाणी आलं पाहिजे. तसाच काहीसा प्रकार जो आहे बाळासाहेबांनी मागे एक आदेश दिला आणि महाबोधी महावीराचा मुक्तीचं आंदोलन झालं. काय सांगाल की सध्याची परिस्थिती तिथली विकृत चाललेली? आपण बघतो की अनेक वेळा सांगितलं जातं की कबर हटाव, वेगवेगळ्या गोष्टी हटाव, हिंदू मंदिरातल्या गोष्टी हटाव,
मग महाबोधी महाविहारातल्या बुद्धगयाच्या प्रांगणातलं हिंदुत्व जे रुजूकरण चाललं आहे ते हटवण्यासाठी मोठा संघर्ष चालला आहे, पण सरकार त्याला दाद देत नाही. मुळात असं आहे की त्यांचं जे अर्थकारण आहे, अर्थकारण हे त्यांनी कधी सोडलं नाही आणि ते इतर काही गोष्टी सोडतील, परंतु त्यांचं जे अर्थकारण आहे ते सोडायला मागणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मनुस्मृतीप्रमाणे इथल्या शोषित पीडित लोकांना धन जमवण्याची मनाई केलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे तो महाबोधी विहार आहे. त्या महाबोधी विहार हे त्यांना बुद्ध म्हणून एक्सेप्ट नाही, तर तिथे येणाऱ्या दानावरती त्यांचं लक्ष आहे. तिथल्या बुद्ध त्यांना एक्सेप्ट नाही आहे, तिथलं येणारं दान त्यांना हवं आहे आणि ते दान त्यांना सोडायचं नाही. तिथला येणारा तो जो अर्थ आहे, म्हणजे इतर देशातील जो अर्थकारण आहे आणि त्याच्यामुळे तो जर का येथील भारतीय बौद्धांच्या ताब्यात आला तर भारतीय बौद्धांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच पद्धतीने इतर महाराष्ट्रात असे वा भारतभर असतील, हा भारत मुळातच बौद्धमय भारत होता. याच्यात ह्या सगळ्या गोष्टी प्रचिती आहेत. परंतु बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीनंतर आपण किती जागृत झालो याच्यावरती ते डिपेंड करतो. आता महाबोधी विहाराबद्दल सांगायचं झालं तर नक्की आपण किती एक होऊन लढतो आहे, त्यात देखील आपण तिथे देखील विभाजित दिसत असल्याकारणाने त्या लढ्याला यश येत नाही. परंतु आता ज्या पद्धतीने पंतजींनी तो स्टँड घेतलेला आहे तर आपण त्याच्यात सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. आपण महाबोधी विहार हे आपल्या बौद्धांच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जर एखादा आदेश दिला तर तो पूर्णपणे आम्ही पूर्णत्वास देण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच आपण पाहतोय की महाडचं तळे हे साक्ष देत आहे समतेची, सामाजिक सबलीकरणाची. आणि थेट आपण पाहतोय की महाबोधी महाविहाराची परिस्थिती जर आज पाहिली तर त्या ठिकाणी देखील हिंदुत्वाचं रुजूकरण होते. धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम देखील आपण पाहतोय. ह्याच्यावरती कुठंतरी आता पुन्हा एकदा समतेचा लढा, पुन्हा एकदा माणूस म्हणून, पुन्हा एकदा आमच्या बौद्ध धर्मांची संस्कृती आम्हाला जपण्याचा अधिकार, आम्हाला करण्याचा जो अधिकार आहे तो मिळवण्यासाठीचा लढा आपण पाहतोय जो सुरू झालेला आहे. आणि बौद्ध भिक्खूंच्या ह्या लढ्याला नक्कीच यश येईल. आणि आपण सारे भारतीय म्हणून नक्कीच फक्त महाराष्ट्रात नाही, महाडमध्ये नाही, तर संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा पेटलेला आहे. आणि नक्कीच ह्या लढ्याला यश येईल आणि ह्या आपल्या सर्व बौद्धांचा, ह्या बौद्ध संस्कृती वाढवण्याकडे पुन्हा एकदा पलायन होईल. आणि आपली संस्कृती जपण्यासाठी, जतन करण्यासाठी जसे आज आपले कार्यकर्ते असतील, बौद्ध भिक्खू असतील किंवा पूर्वज असतील हे लढा देत आले, तसंच पुढील पिढीने देखील ह्या लढ्याचे साक्ष घेऊन आपल्या हे जे काही बौद्ध धर्माची संस्कृती हे जतन करण्याचं काम करावं. हाच संदेश हा याच महाड क्रांतीतून घेण्यात येतोय किंवा देण्यात येतोय, हा आपण सर्वांनी घ्यावा. मी ह्या ठिकाणीच थांबतो. मी विकास खडलक, लॉर्ड बुद्धा TV, कॅमेरामॅन प्रीतमसह पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत जय भीम.